नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज वेगळ्या अशा विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. इंडस्ट्रियल वास्तुशास्त्र या विषयावर आज आपण चर्चा करतो आणि यावर मार्गदर्शन करतायत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. चर्चेआधी पंडितजींच्या कार्यांची माहिती सांगणारा एक व्हिडिओ पाहूया. ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशकं म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव. आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात. वास्तुशास्त्र किंवा इंडस्ट्रियल वास्तुशास्त्र या विषयाशी संबंधित तुमच्या मनात सुद्धा शंका असतील, प्रश्न असतील तर तुम्ही सुद्धा पंडितजींना विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 02269302444. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. पंडितजी, वेगळा अतिशय विषय आहे आपला. तुम्ही नेहमी वास्तू विजिटसाठी किंवा इंडस्ट्रियल विजिटसाठी जात असता, तर प्रोजेक्टबद्दल वास्तू कन्सल्टेशन आणि इंडस्ट्रीजमध्ये वास्तू कन्सल्टेशन यात मुळात काय फरक आहे? येस, नमस्कार. आजचा माझा अतिशय आवडीचा सब्जेक्ट आहे. आजपर्यंत तुम्हाला बघत असेल की ज्योतिषशास्त्र यामध्ये किंवा रेसिडेन्शियलसाठी मी तुमच्याशी कायम बोलत असतो. पण जे मी एवढं 21 कंट्रीज जातो आणि ग्लोबल लेवलला माझं जे काय काम चालतं हे एवढ्यावरच फक्त चालत नाही, तर इंडस्ट्रियल लेवलला माझं त्यात एक्सपर्टायशन असल्यामुळे चालतं. आज मला 30 वर्ष झाली या फील्डमध्ये. यावर्षी यामध्ये काय आहे हे पण कळणं गरजेचं आहे. प्रश्न असा येतो की काय डिफरन्स काय आहे त्यामध्ये. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्या घरात राहता, तर घराचं वास्तुशास्त्र, फ्लॅटचं, बंगल्याचं, एखाद्या पॅलेसचं करायचं हा खूप मोठा मुद्दा माझ्यासाठी नाही आहे. कारण त्यासाठी मी डायरेक्ट ॲपच काढून टाकलं. माझं सगळं जे नॉलेज आहे वास्तुशास्त्राचं हे सगळं माझ्या ॲपमध्ये टाकलेलं आहे. कारण मला इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा प्रोग्रेस करून इंडस्ट्री चांगल्या मला डेव्हलप करून त्यामध्ये सक्सेस दिला तर हजारो लोकांचं त्याच्यावर जीवन अवलंबून आहे आणि सगळ्यांचं जीवन चांगलं व्हावं यासाठी स्वतःला फ्री करण्यासाठी माझं वास्तुपंडित 124 ॲप, की ज्यामध्ये तुमचं घर किती चांगलं आहे हे तुम्हाला माझं नॉलेजच त्यामध्ये देतं आणि मी स्किप झालो. ओके, म्हणजे आता इंडस्ट्री या लेवलला काम करतो. ते मला भेटू शकता प्लॅन घेऊन, प्रश्न तो नाही. प्रश्न येतो डिफरन्स काय. घराचं वास्तू, घरामध्ये काय असतं, हॉल आहे, किचन आहे, टॉयलेट आहे, बाथरूम आहे, अजून एक जिम वगैरे असू शकते, 4 बेडरूम, 10 बेडरूम, अजून 10 बर्नरचा गॅस, स्विमिंग पूल, संपलं. रेसिडेन्शियल वास्तुशास्त्राचा जो पार्ट आहे हा पार्ट एवढ्यापुरता मर्यादित राहतो. पण जेव्हा तुम्ही हॉस्पिटल, मी शेकडो हॉस्पिटल केलेले, क्लिनिक केलेले आहेत आणि स्कूल केलेले आहेत, कॉलेजेस केलेले आहेत, हे याबद्दल मी आज काही बोलणार नाही. आज मी डायरेक्ट इंडस्ट्रीबद्दल. ओके, तर इंडस्ट्रीचा प्रश्न असा असतो, जसं एखादा आपण घर बघायला गेलो, एक फ्लॅट असेल 1 BHK, 2 BHK, 3 BHK, 4 BHK, पॅलेस, बंगला, हे सगळं टॉयलेट, बाथरूम, हॉल, किचन, बेडरूम एवढ्यावर मर्यादित राहतं. बरोबर आहे. मात्र इंडस्ट्री म्हटल्यानंतर तुम्हाला टेक्निकल नॉलेज सगळ्यात महत्त्वाचं असतं. नंबर 1. नंबर 2, इंडस्ट्री वेगवेगळ्या आहेत. फॉर एक्झाम्पल जर मी फोर्जिंग इंडस्ट्रीचा विचार केला तर टेम्परेचर वगैरे त्या ठिकाणी फर्नेसेस, मध्ये इंडक्शन फर्नेस असेल किंवा रोटरी फर्नेस असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी इथं डिपेंड राहतात. नंबर 1. आता आपण शुगर फॅक्टरीचा विचार केला त्यामध्ये काय असतं, सेंट्रिफ्युगल फोर्स आहे, सेंट्रिफ्युगल फोर्सनुसारच तुमचं साखर वगैरे तयार होते. मोठमोठे 100-200 एकरमध्ये फॅक्टरी असतात. हा जो पार्ट वेगळा आहे. तो चिकन फॅक्टरी, आता मी
अनेक कंपनीना कॉर्पोरेट कन्सल्टंट आहे. बँकेचं पण चिकन फॅक्टरी मी केलेलं आहे, ते एक्सपान्शन आहे, दावणगिरीत प्लांट केलेला आहे. त्यामध्ये पण बघितलं तर 120 एकरचा तो प्लांट आहे. आपण 60,000 बर्ड कोंबड्या ज्या आहेत, 60,000 कोंबडे जे आहेत ते पर डे त्याचं त्या ठिकाणी मीठ तयार होतं, म्हणजे मांस तयार होतं. आता मी पूर्ण शाकाहारी आहे, मी अंडी पण खात नाही, काही नाही, काय संबंधच नाही. पण हा प्लांट अख्खाच्या अख्खा मी वास्तुप्रमाणे ॲज पर वास्तुमध्ये डिझाईन केला. पण यामध्ये प्रोसेस काय, आता इथं तुमचा हा जो मांस हा प्रकार आहे, त्यामध्ये जाऊन जे नगेट वगैरे जे काय तयार होतात त्यानंतर ते पुढे जातं. इकडची मशिनरी जी आहे ती थंड 17 डिग्री कमीत कमी टेम्परेचर, यामध्ये सगळं थर्मल वेअर करून काम करणं असतं. आणि ऑटोमेशन लाईन आहे, याचं पूर्णपणे वेगळं असतं. आता इंडस्ट्रियल लेवलला ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, त्यांच्या संबंधीचा रोबोट हा पार्ट पूर्ण वेगळा आहे, त्यांच्या लाईन त्याचा प्रोसेस हा पार्ट वेगळा येतो. फॉर एज हीट ट्रीटमेंट, त्यामध्ये क्विंचिंग हा पार्ट महत्त्वाचा आहे, क्विंचिंगचा प्रकार हा पूर्णपणे वेगळा येतो. एकदा ऑइल इंडस्ट्री घेतली तर त्या ठिकाणी खूप मोठा बॉयलर आहे, स्टीम जनरेट होते. स्टीम जनरेट झाल्यानंतर त्यामध्ये जे काही सोयाबीन असेल, कुठलेही इन्ग्रेडियंट त्यातलं ऑइल काढण्यासाठी सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन असतं, ऑइलचं एक्स्ट्रॅक्शन स्टीमच्या द्वारे केलं जातं. तो अख्खाच्या अख्खा प्रोसेस प्लॅट डिझाईन केलेत. मी जे तुम्हाला सांगतोय शेकडो डिझाईन, तुम्ही एक मला इंडस्ट्री सांगा ही डिझाईन केलेलीच आहे. को जनरेशन प्लांट आहे, इलेक्ट्रिसिटी तयार होते, शुगर फॅक्टरी केलेली आहे, शुगर फॅक्टरीवर को जनरेशन प्लांट, त्याच्यातूनच ते को जनरेशन म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा जो प्लांट आहे तो मी केलेला आहे. त्यानंतर COTचं कार्बनचा प्लांट, इथेनॉलचं प्लांट, हे सगळं ऑलरेडी मी केलेलं आहे. तर हे लक्षात घ्या, म्हणजे घर आणि घराचा जो पार्ट आहे ना, हा याच्यासमोर काहीच नाही आहे. ह्या ज्या टेक्निकल टर्म प्रत्येक वायनरीचा पूर्ण पार्ट वेगळा, वायनरी पण मी डिझाईन केलेले आहेत. मग द्राक्ष येतात किंवा येतात, त्याचा रस तयार होतो, किती डिग्रीला कशा पद्धतीने तयार होतं आणि त्या कसं ते एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, किती दिवसाला ठेवलं तर प्रोसेस समजून घ्यायला लागते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की जेव्हा इंडस्ट्री सेक्टरला हात घालतो तेव्हा त्याचं टेक्निकल नॉलेज हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याशिवाय कांट डिझाईन एनी इंडस्ट्री. किंवा एखाद्याला रेमेडी द्यायची आहे, म्हणजे जड वस्तू इथं ठेवली, खड्डा इथं केला, तिकडं इथं केलं, उंच मशीन इथं ठेवलं, याचा असं म्हणजे इंडस्ट्री होऊ शकत नाही. त्यामुळं इंडस्ट्री लेवलला जे वास्तुशास्त्र कन्सल्टंट देतो ते इंडस्ट्रीचा माणूस ऑलरेडी इंजिनिअरिंगचा असतो. त्यामुळं तो काय करतो, तुला किती टेक्निकल नॉलेज आहे, मी बोलायला चालू केलं तर ऑटोमॅटिक सगळे क्लोज जातो. मुद्दा वेगळा, त्यांना कळतं की परफेक्ट माणसाला आपण घेतलेले, हा परफेक्ट आपला गाईडलाईन देऊ शकतो. आणि एवढे मोठमोठ्या ब्रँडला मी काम करतो, ब्रँडचं नाव आणि एवढं सगळं सांगितलं तरच अल्टिमेटली तो प्रोजेक्ट मिळतो, यात काय डाऊट नाही. पण इंडस्ट्रीचं वास्तुशास्त्र करणं अतिशय अवघड आणि कठीण आहे, अँड इट्स टोटली डिफरंट. आता IT इंडस्ट्री हा पण वेगळा आहे. IT मध्ये काय, माणूस हा तिथं मशीनसारखं काम करतो. त्यावेळेला HR डिपार्टमेंट जास्त महत्त्व रोल त्या ठिकाणी येतो. एका फ्लोअरला 24,000 स्क्वेअर फीटचं असे पण मी IT इंडस्ट्री डिझाईन केले आहेत, IT ऑफिस डिझाईन केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल म्हणजे 450-400 वर्क स्टेशन ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणचे असे मी IT सेक्टर SEZ मध्ये पण डिझाईन केलेले आहेत. हा जो आजचा प्रोग्राम आहे प्लीज तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा. तुमच्या मुलांना, इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, CA असतील आणि इंडस्ट्रियलिस्ट असतील, तुमच्या घरात तुमचे पती कुठला बिझनेस करत असतील, त्यांना 100% प्रोग्राम दाखवा. म्हणजे वास्तुशास्त्र कुठं कुठं कसं ॲप्लिकेबल केलं जातं. आणि वास्तुशास्त्र तज्ज्ञ जेव्हा टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला जेव्हा सांगतो हे व्हायलाच पाहिजे बरोबर, तर ते होतं. मग विचार करा, जेव्हा मी US ला जातो, हाँगकाँगला ज्या ठिकाणी जातो, या लोकांच्या या कुठलं जी इंडस्ट्री, हॉटेल इंडस्ट्री, कुठली इंडस्ट्री असू दे, ह्याचं पूर्ण प्रोसेस मी त्यांना सांगतो आणि कशी चालली पाहिजे, प्रॉफिट रेशो कसा वाढवला पाहिजे, हे लॉजिक पण त्या ठिकाणी लावतो 100%. ते पण रिझल्ट विदिन 6 मंथ्समध्ये यायलाच पाहिजे. कुठली इंडस्ट्री, किती सिक इंडस्ट्री, बंद पडली इंडस्ट्री असेल ती चालायलाच पाहिजे. आणि वेळा सिक इंडस्ट्री येते, 50 कोटी खर्च केला आहे, काहीच होत नाही, तर काय करायला पाहिजे, विदाउट डिस्ट्रक्शन काय करायला लागेल, ती कंपनी मी अशा पद्धतीनं मी ती पॉझिटिव्हली चार्ज करून चांगल्या मोठ्या प्रमाणात इंडिया लेवलला आणून ठेवलेले आहेत. अशा कंपन्या ज्या आहेत, नावं सांगत नाही मी, रिस्ट्रिक्शन असल्यामुळे ते केलेलंच आहे. किंवा राईट फ्रॉम बिगिनिंग पण इंडस्ट्री तयार केलेली आहे, किंवा मध्येच चालू आहे पण ते प्रोसेस पण मी कंटिन्युएशनमध्ये चालू करून दिले. मात्र यामध्ये तुमचं बघा, फ्लॅट बिंगला जायचं, व्हिजिट द्यायचं, हा माझ्यासमोर खूप मोठा इश्यूज नाही. तुम्हाला मी जे काय बोलतो त्यावरून तुम्हाला कळालं जाईल की असं ह्या मुद्द्यावर मी कधी आजपर्यंत बोललेलोच नाही आहे TV ला. कारण हे बोलण्यासाठी जे काय आहे त्या पद्धतीनं बोललं तर ते कितपर्यंत पोहोचेल हे मला माहीत नाही. पण मला ही आज काळाची गरज वाटली म्हणून हा सब्जेक्ट मी घेतला. आणि वास्तुशास्त्राचं खरं नॉलेज काय आहे ते इंडस्ट्रीत काम केल्यानंतर, टाटा असेल, मोठमोठ्या कंपनी, यासाठी जेव्हा आपण कन्सल्टंट देतो ना, ते आपण असं इझिली जाऊ शकत नाही. त्याला एखाद्या लिमिटेड कंपनीसाठी आपण जेव्हा मी ॲज अ वास्तू कन्सल्टंट निवडला, दॅट इज लाईक फॉर मी, दॅट इज लाईक अ नॅशनल सर्टिफिकेट फॉर मी. मग ते मला निवडलं आणि त्या ठिकाणी मी काम करतो आणि ते मी सक्सेस करून पण दिलेलं आहे. म्हणजे कोणीही जर असेल तर इंडस्ट्रीचा पार्ट हा पूर्ण वेगळा होऊन जातो.
नक्कीच सर. एक प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेत. केवल पाटील रायगडहून. बोला. केवलजी नमस्कार, बोला. नमस्कार. सरांना प्रश्न विचारा. Yes, बोला. नमस्कार सर. नमस्कार. माझी जन्मदिनांक आहे 15/10/2000. बर 15/10/2000 सकाळी 8:27 बर. सकाळी बर. 8:27 बर रायगड जिल्हा. बर बोला, काय पाहिजे आपल्याला? तर माझा डिप्लोमा आणि डिग्री झालेला आहे मेकॅनिकल इंजिनियर मधून. ओके ओके आणि मी या वर्षी एमटेक ला ऍडमिशन घेणार आहे मेकॅनिकल इंजिनियर मधून. Very तर good. मग माझं काय भविष्य आहे? ओके ठीक आहे, चांगला मुद्दा आहे. तर आजचा जो आपला सब्जेक्ट आहे इंडस्ट्रियल वास्तुशास्त्र, इंडस्ट्री संबंधित प्रश्न असेल तर मी उत्तर देणार आहे. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता मॅडम लिहून घेतलेलं आहे. हे माझ्या ऑफिसला यानंतर प्रिंट करायला तुम्हाला सांगेन नक्की काय करायला पाहिजे. याला अनुसरून उत्तर पण देतो की हे जे आहे उत्तर असं आहे की आज हा मेकॅनिकल इंजिनियर आहे, हा कर्म हे भारताचं फ्युचर असलेलं पार्ट आहे. प्रत्येक इंजिनियर भारताचं फ्युचर आहे. ऑलरेडी तुम्ही इंजिनियर शिकलेलं आहे, तुम्हाला कपॅसिटी आहे की तुम्ही देशाला ग्रो करू शकता. जॉब करत बसण्यात काय अर्थ नाही. जॉब करू नका असं म्हणत नाही, पण जॉब करा. जॉब करून त्यामध्ये स्वतः बिझनेस करायचा प्रयत्न करा. कारण भारत सोने की चिडिया होती, उगच नव्हती. चायना एवढा मोठा जगाचा वर्ल्ड लीडर झाला, तुम्हाला माहिती आहे बिझनेसमुळे झालेला आहे. आणि आपण फक्त नोकरी आय टी इंडस्ट्री काय होतं, फक्त नोकरदार मशीन तयार झालेलं हे कुठंतरी बंद होऊन इंडस्ट्रियलायझेशन चालू व्हायला पाहिजे. म्हणून तुम्ही आता जे मला फोन केला, तुम्ही आयुष्यात इंडस्ट्रियल होऊ शकता याचं उत्तर मी देईन आणि ते होण्यासाठी काय करायला ते पण सांगेन. नक्कीच. खरं तर आता पंडितजी आपण एक ब्रेक घेणार आहोत, आणखी या सगळ्या संदर्भात चर्चा करणार आहोत. मात्र ब्रेकवर जाण्याआधी एक छोटंसं अपील आहे, एक विनंती आहे की या विषयाशी संबंधित तुमचे जर प्रश्न असतील तरच तुम्ही फोन करून विचारू शकता. पंडितजी नक्कीच त्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतील. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पंडितजी, तुम्ही जेव्हा तुम्ही इंडस्ट्रियल व्हिजिटला जाता तेव्हा संपूर्ण फॅक्टरी सुरुवातीपासून तुम्ही मार्गदर्शन त्या संदर्भात नक्की कसं करता? ओके, हो, वेळ खूप कमी आहे आणि डाटा खूप मोठा 4 तासावरून बोलू शकतो एका पॉईंटवर. पण संक्षिप्तमध्ये सांगतो. नंबर 1 म्हणजे इंडस्ट्रियल लेवलला मी जे काय काम करतो हे 2-3 टाईपमध्ये करतो. नंबर 1 म्हणजे काय, एक नवीन प्लांटच अख्खा डिझाईन करायचा, जागा घेण्यापासून जागा घेतली तिथून. नंबर 1. नंबर 2 म्हणजे ऑलरेडी बांधत आलेले आता याच्यापुढे वास्तू कन्सल्टेशन कसं घ्यायला पाहिजे. नंबर 3 बंद पडलेल्या किंवा सिक इंडस्ट्री आहे, तुम्हाला खूप मोठं प्रॉफिट देत नाही, ती कशी चालू करून त्याला खूप मोठ्या कशा बंदाला वाढवायचं. अजून एक नंबर 4 म्हणजे अनेक लिमिटेड मोठमोठ्या कंपनीसाठी मी काय काम करतो ते काय करतं, बँकेतनं ऑप्शन असतं. ही कंपनी ही इंडस्ट्री बंद पडलेली आहे, आता 100 कोटीला विकत घ्यायची आहे, 500 कोटीला विकत घ्यायची आहे, 20 कोटी असं विकत घ्यायचे. ही विकत घ्यायची का नाही यासाठी मला अपॉइंट केलं जातं आणि मी त्या ठिकाणी जातो. मी यस म्हटलं तर ते विकत घेतात. अन्यथा मी सांगितले 2-4 कोटी खर्च एवढा खर्च होईल तर प्रॉफिटमध्ये राहील, आपण एवढं ह्यात करेक्शन करू शकतो, तर ते विकत, अन्यथा विकत ना. असा एक वेगळा माझा एक्सपर्टाईजचा पार्ट वेगळा हा आहे घेतो. इंडस्ट्री जर नवीन डिझाईन करायचं असेल तर लक्षात घ्या, इंडस्ट्री पहिला लँडस्केप कसा आहे, प्लॉट साईज वगैरे हे किरकोळ गोष्टी आहेत. पण जेव्हा आपण एक इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग युनिट घेतो 2 पार्ट, एक तर शॉप फ्लोअर असतं, दुसरं म्हणजे ॲडमिनची बिल्डिंग असतं. म्हणजे ज्या ठिकाणी सगळं मशिनरी ज्या असतात या मशिनरीचा पूर्ण पार्ट जिथं आपण रॉ मटेरियल टू फिनिश मटेरियल तयार होतो. आणि दुसरा पार्ट असतो ॲडमिनिस्ट्रेशन, जे ॲडमिन किंवा जे काय काम करणारे लोक आहेत शॉप फ्लोअरच्या व्यतिरिक्त ही बिल्डिंग वेगळी असते. पार्किंग वेगळं असतं. आता मेन एंट्रन्स कुठं असायला पाहिजे, एक्झिट कुठं असायला पाहिजे, ट्रकचं पार्किंग कुठं असायला पाहिजे, कारचं पार्किंग कुठं असायला पाहिजे, 2 व्हीलरचं पार्किंग कुठं असायला पाहिजे, त्यानंतर जे गेस्ट रूम त्यांची असते कुठं असायला पाहिजे, फॅक्टरीची एंट्री कुठून पाहिजे, ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंगची एंट्री कुठून पाहिजे, हा महत्त्वाचा पार्ट. त्यात अंडरग्राऊंड टँक कुठं, ETPचा प्लॅन कुठं, सेफ्टी टँक कुठं, त्यानंतर बॉयलर्स ते कुठं असायला पाहिजे आणि त्यांचं काय होल्डिंग शेड असेल तिथे कुठे असायला पाहिजे, तर कुलिंग टॉवर्स आहेत ते कुठे असायला पाहिजे. बिचारा टेक्निकल टर्म, सगळ्या इंजिनियर आहे, 6 वर्ष मी इंडस्ट्री हातकाळे करून काम केलं रोबोटिक्समध्ये, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ओके, त्यामुळं आता इंडस्ट्रीच्या आतल्या पार्टला गेलो ती प्रोसेस कशी चालते, कुठलं की रोलचं महत्त्वाचं मशीन आहे, जे मशीन आहे मॅक्झिमम त्या इफिशियन्सी कशी वाढेल, ब्रेकडाऊन मेंटेनन्स होणार नाही, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचं कंपनी कशी चालेल, रॉ टू फिनिश मटेरियल कसं, डिमांड आणि सप्लाय मॅच कसं करता येईल, ह्याचं पोझिशनिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ दॅट टोटल काय मशीन, ते मशीन कुठल्या ठिकाणी प्लेस केलं पाहिजे. काही मशीनला पिट येतात, पिट म्हणजे कुणाला कळणं टेक्निकल वर्ड आहे. म्हणजे मोठे मशीन 2-2, 4-4 मधली मशीन असतात, त्याखाली मोठा खड्डा असतो 20-25 फुटाचा, त्या ठिकाणी ग्राउटिंग करून त्याला ठेवलं तर आधी सिलेंडर वर खाली होत असतं, ऑइलचा पार्ट असतो. हे कुठं खड्डे कसा त्रास देऊ शकतात
ओके, लाईन प्रोसेस कशी असली पाहिजे. आता यामध्ये प्रत्येक मशीनचा मला अभ्यास करायला लागतो. हे मशीनचा अभ्यास काय, ह्या मशीनचं काय, ही मशीन काय करतं, हे मशीन काय करतं, हे विचार केल्यानंतर ते वास्तुशास्त्रामध्ये कुठं ब्लेंड होतं ह्याचं मला स्टडी करायला लागतो. नंतर कळतं येस नाव आय एम राईट की या ठिकाणी अशाबद्दल आपण जायला पाहिजे, हे क्लिअर होतं. ओके, मशीन झालं. त्यानंतर त्या ठिकाणी कंट्रोल केबिन आहे, त्यानंतर इलेक्ट्रिकचं पूर्ण साम्राज्य आहे, त्यावेळी युटिलिटीचं डिपार्टमेंट, मेंटेनन्स, हायड्रोलिक मेंटेनन्स, मेकॅनिकल मेंटेनन्स, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स हा पार्ट वेगळा असतो. त्या ठिकाणी काम करणारा त्यांचं डिपार्टमेंट, लॅब्स वेगळे असतात, इन्व्हेंटरी असते, स्टोअर असतं, या प्रत्येकाचं पोझिशनिंग कुठं असायला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्याबरोबर आता एखादं मशीन डिझाईन करायचं आहे फॉर आता एक रोबोट जो आहे किंवा एक मेकॅनिकल कंपनी कशावर चालते रोबोट, हा ऑइलवर प्रेशर तयार, त्याला बारमध्ये किती बार प्रेशरवर रोबोट चालतो, किती बार न्यूमॅटिक प्रेशर असायला लागतं, किती बार वॉटर हायड्रोलिक्स असतं, हे टेक्निकल टर्म नॉन टेक्निकल माणूस जेव्हा इंटेरियर डिझाईन करायचं त्याला काय कळणार, काहीच कळू शकत नाही. जेव्हा हे जेव्हा माहिती आहे की पॉवर पॅक जो आहे त्या पॉवर पॅकनं जे काय लाईन येतात त्यानं रोबोट चालतो, त्यानंतर जे काय गोष्टी होतात किंवा रोटरी फर्नेस आहे, इंडक्शन फर्नेस आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी टेक्निकल अनालिसिस केल्यानंतर प्रत्येकाचा रोल डिसाईड केल्यानंतर विदाऊट एनी डिस्ट्रक्शन काही लाईन 1 मिनिट काही वेळात लाईन थांबली तर 4-4, 5-5, 10-10 लाखाचं नुकसान एका कंपनीमध्ये होतं. डाऊन टाईम 1-1 सेकंदाचा आपण कंपनीमध्ये बघायला लागतो. काउंट करतात की कशामुळे डाऊन टाईम हा आता गेलेला आहे, कुठल्या डिपार्टमेंटला टाकायचा, मेंटेनन्सला टाकायचा, इलेक्ट्रिकल टाकायचा, कम्प्युटरला टाकायचा, त्यामुळे 1-1 सेकंदाचा पार्ट असतो. अशा ठिकाणी कंपनी खूप मोठ्या प्रमाणात हे सगळं मला विचार करायला. नंबर हा झाला पूर्ण शॉप फ्लोअरचा पार्ट ज्या ठिकाणी मशीन चालतं. दुसरं जे आहे हे सगळं चालवणारे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लोक बसतात, मेन डायरेक्टर आहे किंवा मग चेअरमन आहे, त्या हाताखालचे मग जे लोक आहेत, मग CEO आहे, मग पर्सनल डिपार्टमेंट आहे, मग अकाउंट्स आहे, सेल्स आहे, ETP आहे, EDP आहे, कम्प्युटर सेक्शन आहे, व्हेंडर डेव्हलपमेंट आहे, परचेस आहे, या संबंधीची लोकं आहेत किंवा असे बरेच डिपार्टमेंट जे असतात ही लोकं त्या बिल्डिंगमधून सगळी कंपनी चालवत असतात. त्यांची पोझिशन पण प्रॉपर असणं गरजेचं आहे बिकॉज दे आर गोइंग टू टेक अ डिसिजन, ज्या डिसिजनवर सगळी फॅक्टरी डिपेंड असते. या सगळ्यांचं कोरिलेशन प्रॉपर ठेवून ते सोडून परत जे काय राहिलेला प्लॉट आहे त्या प्लॉटवर खड्डा कुठं झाला, उंट कसं असलं पाहिजे, त्यानंतर प्लॉटचा साईज कसा असला पाहिजे, स्लोपिंग कसं असायला पाहिजे, त्यानंतर नॅचरल कंडिशन त्याला कशा पद्धतीची आहे, एवढ्या गोष्टी असतात. एक इंडस्ट्री म्हणजे एक आता फक्त इंडस्ट्रीचं टाईप सांगितलेलं नाही मी तुम्हाला, फक्त इंडस्ट्रीचं वरवर बोललो आहे. आता मग आधी म्हटलं शुगर फॅक्टरीचं वेगळं होऊन जातं, वायनरीचं वेगळं होऊन जातं, चिकन फॅक्टरीचं वेगळं होऊन जातं. आता अनेक मी हॅचरीज पण केले आहेत. फॉर हॅचरीज म्हणजे काय, अंडी ज्या ठिकाणी काय म्हणतो 10,000, 20,000, 40,000, 2-10 लाख त्या ठिकाणी कोंबड्या असतात, ते पण केलेलं आहे. कुरकुंबा MIDC, सोलापूर MIDC, कुशनूर MIDC, श्रीरामपूर MIDC, पिंपरी चिंचवड तर ठिकाणी आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या फॅक्टरी ज्या डिझाईन केलेल्या आहेत प्रत्येकाचा रोल वेगळा आहे. मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय आहे, वास्तुशास्त्र म्हणजे जड वस्तू कुठं, हलकं वस्तू कुठं, एवढं झाल्यानंतर वास्तुशास्त्र नाही, हे मला सगळ्यांना सांगायचं आहे. ही टेक्निकल प्रोसेस जर परफेक्ट असेल तर वास्तुशास्त्र रिझल्ट द्यायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. एक कंपनी आहे सोयाबीनची जी कंपनी चिंचोळी MIDC सोलापूरमध्ये ज्या ठिकाणी होती, एक सॉलन टेक्सटाईलचं 4 सॉलन टेक्सटाईल प्लांट मी केले. मग कुशनूर MIDC नांदेडमध्ये गेले, तिथं परत 3 सॉलन टेक्सटाईल ऑइल इंडस्ट्रीचे प्लांट केले ज्या ठिकाणी 500 ट्रक दररोज माल टाकतात, रॉ मटेरियल विचार करा. मग श्रीरामपूरला गेलं, मग चंदेगड, आज ती कंपनी त्या ऑइलमध्ये इंडियामध्ये टॉप नंबर 1ला आहे. अशा नावं सांगत नाही फक्त मी, कारण हे जे काही रिस्ट्रिक्शन आहेत मला. तर हे अशा पद्धतीनं इंडस्ट्री डिझाईन करताना हा सगळा प्रोटोकॉल पाळून इंडस्ट्री डिझाईन करायला लागते. लोकांच्यावर 10 वेळा मिटिंग होतात, टेक्निकल टीम माझ्यासमोर बसते, बसल्यानं त्याला उत्तर द्यायला लागतं. त्यांना कळतं माणूस परफेक्ट म्हणजे काय सांगेल त्या पद्धतीनं. आता काय असं वास्तुशास्त्र मला आग्नेयलाच मला बॉयलर पाहिजे, एक इंडस्ट्री 40 एकरची अशा ईशान्येला ईशान्येला त्याचं बॉयलर आहे, 40 एकरमध्ये ईशान्येला मोठा बॉयलर आहे, त्याला आज मी इंडिया टॉप नंबर 1 कंपनी आपण ती तयार झालेली आहे. म्हणजे ईशान्येला बॉयलर असतं त्याला आपण उपाय द्यायला लागतात. कॉस्ट कटिंगचा प्रॉब्लेम येतो. बसल्यानंतर हे पाईपलाईन इथे गेल्यानंतर ह्याचं कॉस्ट ही कमी, ही कॉस्ट वास्तुशास्त्रानं हेच केलं तर कॉस्ट वाढू शकते. मग आम्हाला आर्किटेक्चरल टीम जे काय टेक्निकल टीम बसून डिसाईड करायला लागतं की मॅक्झिमम मी वास्तुशास्त्र हे इथं आणू शकतो, बाबा तुम्ही हे इथं आणू शकता, मग 2 कोटी कमी, 10 कोटी कमी होतील. अशा पद्धतीनं कॉस्ट ॲनालिसिस करून त्यांच्याबरोबर ब्लेंड होऊन काम करायला लागतं. मला ईशान्येला पाण्याची टाकीच पाहिजेच असं करून बसलो तर इंडस्ट्रीने अशा गोष्टी चालत नाही. प्रचंड नॉलेज असायला लागतं की ज्यामुळे हे नाही हे इथं करू शकत नाही, अल्टरनेटिव्ह काय गोष्ट आहे हे आपण कसं करू शकतो. या गोष्टीचा 30 वर्षाचा माझा इंटरनॅशनल एक्सपिरियन्स आहे, त्यामुळं वास्तुशास्त्रामध्ये टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू पुढे जाऊ शकतो.
आता एवढा ऐकल्यानंतर विचार करा, फ्लॅट आहे, बंगला आहे, टॉयलेट आहे, बाथरूम आहे, हा किती पॉईंट छोटा आहे. त्यामुळं मी वास्तू पंडित 124 हे ॲप, जगप्रसिद्ध ॲप की 32 कंट्रीत वापरलं जातं आता रनिंग कंडिशनला, पण ते मी डिझाईन केले, तुमच्यासाठी डिझाईन केलेलं आहे. ते वास्तू पंडित 124 ॲप काय माहिती आहे, जसं आपण करोनाच्या वेळेला आपला ऑक्सिजन लेवल किती आहे, 96च्या खाली जात नाही ना, 90 गेलं की जीव वर खाली व्हायचा, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम चालू झाला आहे. असं तुमच्या घराची ऑक्सिजन लेवल तुम्हाला मोजायची असेल ना, तुम्ही घरात सुखी समृद्ध आहे का ना तुम्हाला चेक करायचं असेल ना, माझं वास्तू पंडित 124 ॲप आहे, ते लगेच डाउनलोड करा. ते डाउनलोड केलं तुम्ही, अँड्रॉइड iOS दोन्हीमध्ये आहे. त्या घरात प्लॅन टाका. तुमचं घर 40% पेक्षा खाली गेलं ना की तुमचं ऑक्सिजन लेवल कमी झाली समजा, तुमची प्रॉस्पेरिटी होणं अवघड आहे. दॅट शुड बी मोर दॅन 40%. ते तुम्हाला ॲप सांगतं, ते पण फ्री आहे. त्या अजून 4 महिन्यांनी ते ॲप 1000 रुपये डाउनलोडला लावणार आहे. आता जोपर्यंत फ्री आहे ते डाउनलोड करून घ्या. सगळ्यांना तुम्ही सांगा फ्लॅट भाड्याने घ्यायचं आहे, विकतचं घ्यायचं आहे, ते ॲप डाउनलोड करा, त्यात टाका पर्सेंटेज. तुम्हाला ते ॲप सांगेल, म्हणजे पंडित शिवकुमार तुम्हाला त्या ॲपमध्ये सांगेल घर घ्यायचं का नाही घ्यायचं. पंडित शिवकुमार तुम्हाला त्या ॲपमध्ये सांगेल टॉयलेट बाथरूमचा दोष आहे, कुठला दोष आहे, काय दोष आहे, त्याचे काय उपाय करायला पाहिजे. माझे प्रोडक्ट आहेत आणि ते पण लॉस एंजलसमध्ये इनॉग्रेशन केलेले आहेत, कॉपीरायटेड आहेत आणि हे लावले. तुमच्या घरातला दोष हा कमी होतो, म्हणजे तुमचे ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी माझं जे प्रोडक्ट आहेत तुम्हाला उपयोगी पडतात. पंडितजी, शेवटचा एक अगदी थोडक्यात प्रश्न विचारते, तो म्हणजे जेव्हा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला दोष आढळतात तेव्हा कन्सल्ट करणं आव्हानात्मक असतं, ते कसं करता? बघा, आव्हानात्मक असतं म्हणजे आव्हानात्मक आनंदात्मक आहे. मला आव्हानात्मक काही नाही, आव्हानाला मी आनंद असं मानून आयुष्यात जगलेलं आहे आणि मला आनंद होतो की कुणाचं मला चांगलं करायचा अपॉर्च्युनिटी मला आलेली आहे आणि आपण चांगलं करू शकतो. तर एवढंच मी सांगूया तुम्हाला, इंडस्ट्रीचा कुठलं काय घर, प्रॉपर्टी, इंडस्ट्री, फ्लॅट काहीही जर तुम्हाला डिझाईन करायचं असेल तर वास्तुशास्त्र इंडस्ट्रीचं मी माझ्याकडे येऊ शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकतो, मी सांगू शकतो. बुधवार, शनिवार, रविवार पुण्यात असतो माहिती आहे. मुंबईकरासाठी मी वाशीला ऑफिस काढलेलं आहे. दादरला पण माझं वास्तू क्लिनिकचं आउटलेट आहे, त्यासंबंधी डिटेल माहिती नंतर देणारच आहे. मुंबईच्या अपॉइंटमेंट मुंबईला आणि पुण्याच्या अपॉइंटमेंट पुण्याला घेऊन तुम्ही येऊ शकता आणि भेटू शकता. नक्कीच. तर खरं तर पंडितजी खूप इंटरेस्टिंग विषय होता, पण आता आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळे आपण चर्चा इथेच थांबवतोय. मात्र परत आपण पंडितजींना भेटणार आहोत 7 फेब्रुवारीला आणि वाशीच्या ऑफिसमध्ये पंडितजी असणार आहेत 2 फेब्रुवारीला. आणि त्यामुळे तुमच्या मनात ज्या काही शंका असतील किंवा तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊन पंडितजींना भेटू शकता आणि त्यांचं कन्सल्टेशन घेऊ शकता. पंडितजी, तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप आभार. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.